दृष्टिकोन कसा अन्यायकारक आहे हे या निमित्तानं तुम्ही सिद्ध केलेलं आहे। ठीक आहे, काय हरकत नाही, दिवस बदलत असतात एवढंच लक्षात ठेवा। आज आपल्या सर्वांना नुसत्या पुण्यापुरतं नाही तर संपूर्ण भारत देशात लोकांना सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात तुम्ही येऊन भाषण करा, नाहीतर मी खाली बसतो। या देशामध्ये जनतेनं आपलं मत निश्चित केलेलं आहे आणि देशभर इंडिया आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। काल परवा भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधींची सभा झाली, त्या सभेला भर उन्हात उत्तम प्रतिसाद होता। आमच्या विरोधी भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि म्हणून त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाहीत। आहे ते उमेदवार बदलण्याचं धोरण मनात ठेवून काही ठिकाणी काम चालू आहे आणि काही उमेदवार तर आज सकाळी ठरलेले आहेत। म्हणजे उमेदवार ठरवत असताना देखील आता आत्मविश्वास महायुतीच्या बाजूला दिसत नाही। जे उमेदवार उभा करतोय त्याच्या मागे माणसं नाहीत, हा अनुभव आल्यानंतर उमेदवार बदलण्याचा विचार देखील काही ठिकाणी होतोय आणि म्हणून आज आपणा सर्वांच्या समोर इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळे ही विनंती करायला आलोय की या देशातली महागाई, या देशातली बेकारी, या देशातली अन्याय पद्धतीने सगळ्या एजन्सीज वापरण्याची व्यवस्था, या देशातल्या सामान्य माणसाकडून जीएसटीच्या माध्यमातून कर घेण्यात आलेली व्यवस्था, ही सगळी जर बदलायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा लोकांचं राज्य, आपल्या सगळ्या इंडियाचं महाविकास आघाडीचं राज्य देशात आणि राज्यात आणावं लागेल। दंगेकर आमचे उमेदवार होते मागच्या विधानसभेला। दंगेकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात चमत्कार घडवला आणि पुणे शहरात काँग्रेसची सीट आमची त्यावेळी पोटनिवडणुकीत निवडून आली। आज दंगेकरांना पुन्हा लोकसभेला उभा करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की जसं पुण्यामध्ये एक विधानसभा तुम्ही काढली तशी पुणे जिल्ह्यात आणि पूर्ण देशामध्ये दंगेकर तुम्ही दंगा केल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांना योग्य जागा दाखवणार आणि सामान्य माणसाला पुणे शहरात महागाईवर मत द्यायचं असेल, महागाईच्या विरोधात, बेकारीच्या विरोधात मत द्यायचं असेल, लॉ अँड ऑर्डरच्या विरोधात मत द्यायचं असेल, कोयता गँगच्या विरोधात मत द्यायचं असेल तर त्यांनी तुम्हालाच मत दिलं पाहिजे, अशी पुणेकरांना आम्हा सगळ्यांची विनंती आहे। आमचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मागच्या 5 वर्ष शिरूर, आंबेगाव या सगळ्या परिसराचं अतिशय प्रभावीपणाने नेतृत्व केलं। अमोल कोल्हेंची लोकसभेतली भाषणं काढून बघा, देशातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी बोलणारा आमचा उमेदवार आहे। या देशातल्या संसदेमध्ये संसद रत्न त्यांना मिळालं, आमच्या सुप्रियाताईंना मिळालं। तर संसद रत्न हा पुरस्कार हा किती कमी महत्त्वाचा आहे हे सांगण्यात आमच्या विरोधकांची ताकद जायला लागली। अब्दुल कलाम राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी ते चेन्नईच्या भागातले म्हणून चेन्नईच्या एका अतिशय प्रतिष्ठित संस्थेला त्यांनी सांगितलं की तुम्ही देशातल्या संसदेत संसद रत्न निवडण्याची व्यवस्था करा आणि चांगल्या उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदाराच्या पाठीवर आपण थाप टाकली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। संसदेतल्या कामाचा दर्जा उंचावायचा असेल तर संसद रत्न ही व्यवस्था अस्तित्वात आली पाहिजे।